नमस्कार. आज आपण भरपूर प्रोटीनयुक्त, पचायला हलका आणि बनवायला अगदी सोपा असा उत्तप्पा याची रेसिपी बघतो आहे. ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये वेट लॉस डाएटसाठी सुद्धा वापरू शकतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी मूग डाळ पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायची आहे. त्यानंतर मूग डाळ बुडेल एवढं पाणी घालून आपल्याला तिला भिजत ठेवायचं आहे. साधारण 4 ते 5 तासांसाठी मूग डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात मूग डाळ मस्त भिजलेली आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण मूग डाळ वाटून घेऊया. यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर थोडंसं आलं घालूया, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालूया, अर्धा चमचा जिरं घालूया आणि याला मस्त बारीक वाटून घेऊया. तर इथे मी सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया. सर्व एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण उत्तप्पा बनवून घेऊया. त्यासाठी एका तव्याला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं मिश्रण आपण यावर घालून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे थोडा जाडसर उत्तप्पा आपल्याला बनवायचा आहे. उत्तप्पा पसरवून झाल्यानंतर यावर बारीक कट केलेला कांदा घालूया. त्याचबरोबर बारीक कट केलेला टोमॅटोसुद्धा आपण यावर घालून घेऊया. थोडासा कोथिंबीर घालूया. त्याचबरोबर मी यावर थोडंसं पनीरसुद्धा अशा प्रकारे क्रश करून घालणार आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे. ह्यावर आता झाकण ठेवून घेऊया. तुम्ही यावर 1 चमचा तेल घालू शकतात. वरच्या बाजूने उत्तप्पा छान झालेला आहे. त्यानंतर तो आपण पलटवून घेऊया. वेट लॉस रेसिपी आहे त्यामुळे तेलाचा वापर कमी केलेला आहे. तुम्ही अजून थोडंसं तेल जास्तीचं वापरू शकतात. आणि इथे खालच्या बाजूने सुद्धा उत्तप्पा छान तयार झालेला आहे. मस्त मूग डाळीचा भरपूर प्रोटीनयुक्त उत्तप्पा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.